कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाचा सर्वाधिक जास्त लाभ कोणाला होणार आहे तर काँग्रेसला. कारण कॉकरोच जनता पार्टीने हे जे आंदोलन सुरू केलं आहे, या आंदोलनामुळे काँग्रेस पक्षाला पुनर्जीवित होण्याची संधी जी आहे ती संधी प्राप्त झालेली आहे. कारण कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने जे आंदोलन सुरू आहे, या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणावर सत्ताधारी भारतीय जनता पक्ष जो आहे, तो सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची मोठ्या प्रमाणावर बदनामी होते आहे. कारण या आंदोलनामध्ये जे आंदोलक आहेत ते प्रामुख्याने भाजपचे विरोधक आहेत किंवा मोठ्या प्रमाणावर सोशल मीडिया असेल किंवा मीडियामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने वातावरण निर्माण करण्याचं काम जे आहे, ते वातावरण निर्माण करण्याचं कार्य कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेलं आहे. सुरुवातीला जेव्हा हे आंदोलन सुरू झालं तर या आंदोलनामध्ये बरेचसे लोक आम आदमी पक्षाशी संबंधित असल्याकारणाने काँग्रेस पक्षाने या आंदोलनापासून लांब राहण्याचा प्रयत्न केला. पण जसं जसं हे आंदोलन पेटायला लागलं, लोकांचा पाठिंबा मिळायला लागला, सोनम वांगचुक यांचं उपोषण लांबायला लागलं, तसं तसं काँग्रेसच्या लक्षात आलं की या आंदोलनामध्ये सहभाग घेणं म्हणजे आपल्याला राजकीयदृष्ट्या पुनर्प्रस्थापित करण्याची एक नवी संधी प्राप्त होणं. हे काँग्रेसच्या लक्षात आल्याबरोबर काँग्रेसने सर्वप्रथम संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये कॉकरोच जनता पार्टीने जे उचललेले मुद्दे होते, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा असेल किंवा नीडमध्ये जे पेपर फुटले त्या पेपर फुटीबद्दल चर्चेच्या मागण्या, तर सुरुवातीला काँग्रेसने संसदेमध्ये सरकारला घेरण्यासाठी या आंदोलनाचा वापर केला. पण संसदेमध्ये सरकारला घेरल्यानंतर फारसं यश येत नाही हे जेव्हा काँग्रेसच्या लक्षात आलं, तेव्हा काँग्रेसने या आंदोलनाकडे आपलं फोकस कसा करता येईल किंवा आपल्याकडे लोकांचं लक्ष कसं वळून घेता येईल, या दृष्टिकोनातून काँग्रेसच्या काही नेत्यांनी कॉकरोच जनता पार्टीचे जे नेते जंतर मंतरवर आंदोलन करतायत त्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर राहुल गांधी यांनी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी या दोघांनी आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांवर जो लाठी हल्ला झाला, या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ कॉकरोच जनता पार्टीचे जे आंदोलक आहेत, या आंदोलकांना ते भेटले किंवा सोनम वांगचुक यांची रुग्णालयामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली. तर काँग्रेसकडून हे जे आंदोलन आहे हे हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. कारण या आंदोलनाने भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जो माहोल तयार केलेला आहे, या माहोलचा लाभ कसा मिळवता येईल. कारण कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण आहेत आणि काँग्रेसपासून गेल्या 10-12 वर्षापासून अनेक तरुण तुटलेले आहेत. म्हणून या आंदोलनाने त्यांना तरुणांशी जोडण्याची किंवा तरुणांचा पाठिंबा जो आहे तो पाठिंबा मिळवण्याची फार मोठी संधी जी आहे, ती फार मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि या संधीचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस जो आहे तो प्रयत्न करतो आहे. कारण कॉकरोच जनता पार्टी हा काही राजकीय पक्ष नाही. त्यांना या आंदोलनामध्ये फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहिजे आहे किंवा नीट परीक्षेमध्ये पारदर्शकता आणायचं आहे. परंतु या आंदोलनामुळे जे वातावरण क्रिएट झालेलं आहे, या वातावरणाचा राजकीय फायदा या देशात काँग्रेसला किंवा विरोधी पक्षाला मिळू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाने आणि राहुल गांधींनी हालचाली ज्या आहेत त्या सुरू केलेल्या दिसून येतात.